नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात भगवान शिवशंकरांचे अनेक अवतार मानले जातात, जे सृष्टीचे रक्षण आणि संहार करण्यासाठी प्रकट झाले. शिव महापुराणानुसार शिवाची 19 मुख्य रूपे आहेत. तर आज मी तुम्हाला शिव अवताराची कथा सांगणार आहे. तर ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. तसेच आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. फार पूर्वीची गोष्ट आहे. देव आणि दैत्यांमध्ये भीषण युद्ध झाले. त्या युद्धात देवांचा मोठा पराजय झाला. त्यांनी अमरावतीतून पळ काढला. ते कश्यपांना शरण गेले, त्यांना नमस्कार केला, त्यांचे स्तवन केले आणि दैत्यांनी पराभव केल्यामुळे त्यांना किती कष्ट सोसावे लागत आहेत हे सर्व सांगितले. त्यांना दैत्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शांतचित्त कश्यपाने मृदू वचने बोलून त्यांना धीर दिला. मी तुमच्या हितासाठी अवश्य प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. त्यानंतर ते काशीनगरात गेले. तेथे गंगेमध्ये स्नान करून नैमित्तिक विधी पूर्ण केले. त्यांनी विश्वनाथांचे दर्शन घेऊन अंबेसहित त्यांची पूजा केली. त्या पुण्यक्षेत्री शिवलिंगाची स्थापना करून देवांचे हित करण्याच्या उद्देशाने मोठे तप आरंभले. शिवचरणांचे ध्यान करत त्यांनी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. त्या अनुष्ठानाने भक्तवत्सल्य महेश्वर प्रसन्न झाले. त्यांनी कश्यपांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. शिवप्रभूंना पाहून कश्यपांना फार आनंद झाला. त्यांनी हात जोडून महादेवांना नमस्कार केला व म्हणाले, प्रभू, तुम्ही सर्वांचे ईश्वर आहात, साक्षात परमात्मा आहात, दीनबंधू, पतितोद्धारक, पूजनीय, सर्वार्थाने योग्य, द्वैतरहित आणि अविनाशी आहात. तुम्ही उन्मत्त झालेल्यांना शासन करणारे, सज्जनांचे कल्याण करणारे, भक्तांचे रक्षण करण्यात निपुण आणि दयेचा सागर आहात. तुमचे महात्म्य फार थोर आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. देव हे माझे पुत्र आहेत आणि विशेषत्वाने तुमचे भक्त आहेत. तुम्ही त्यांना नेहमीच सहाय्य करत आलेले आहात. हे भगवान, उन्मत्त झालेल्या दैत्याने माझ्या पुत्रांना व यक्षांना पराभूत करून स्वर्गातून पळवून लावले आहे. त्यांचा छळ चालवला आहे. त्यांचे दुःख पाहून मी फार व्यथित झालो आहे. म्हणून माझी तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या पुत्ररूपाने प्रकट होऊन देवांचे रक्षण करा. दैत्यांना धडा शिकवून त्यांना सुखी करा. कश्यपांचे मनोगत जाणून शिवजींनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले. त्यामुळे कश्यपांना मोठे समाधान वाटले. ते आनंदाने आपल्या आश्रमात परतले. त्यांनी देवांना बोलावून काशीतील सर्व वर्तमान सांगितले. कालांतराने भगवान शंकर कश्यपांच्या द्वारे सुरभीच्या उदरातून 11 रूपे धारण करून प्रकट झाले. त्यावेळी फार उत्सव साजरा करण्यात आला. सर्व जग शिवमय होऊन गेले. कश्यपांना फारच प्रसन्न वाटले. देवांचा आनंदही गगनात मावेना. त्या 11 रुद्रांचे कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अचपात, शंभू, चंड आणि भव असे नामकरण करण्यात आले. देवकार्यासाठी प्रकट झालेले 11 रुद्र साक्षात शिवस्वरूप असून सुरभीचे पुत्र म्हणून विख्यात आहेत. ते महाबलवान आणि महापराक्रमी आहे. त्यांनी दैत्यांशी युद्ध करून त्यांचा भयंकर संहार केला. त्यांच्या कृपेने देव निर्भय झाले. त्यांना त्यांचे राज्य व अधिकार परत मिळाले. आजही ते 11 रुद्र देवांचे रक्षण करण्यासाठी स्वर्गलोकी ईशान्य दिशेला राहत आहेत. ते भक्तवत्सल्य आणि नानाविध लीला करण्यात चतुर आहेत. त्यांचे कोट्यावधी गण त्रैलोक्यात सर्वत्र स्थित आहेत. हे तात, अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या 11 रुद्र अवतारांविषयी सांगितले. हा निर्मळ इतिहास सुखदायक, दुःख निवारक, पापांचा नाश करणारा, धनवृद्धी, यशवृद्धी, आयुवृद्धी करणारा आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. जो मनुष्य सावध चित्ताने याचे श्रवण पठण करतो, तो इहलोकी सर्व सुख भोगून अंतिम मोक्ष प्राप्त करतो. दुर्वासांचे चरित्र. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींनी दुर्वास मुनी म्हणून जो अवतार घेतला होता त्याची हकीकत सांगतो. अत्री हे ब्रह्माजींचे पुत्र. ते ब्रह्मवेता आणि महातपस्वी होते. अनुसया ही त्यांची पत्नी. ती महान पतिव्रता होती. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून अत्री आपल्या पत्नीसह त्यक्ष पर्वतावरती गेले. त्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने
तपश्चर्या करण्याचे ठरवले. मग विंध्याचलाजवळ नदी तीरावर उत्तम स्थानी आसन मांडले आणि जो कोणी या विश्वाचा एकमात्र प्रभू आहे तो मला श्रेष्ठ पुत्र देईल असा विचार करून तप आरंभले. आपल्या प्राणांचा विधीपूर्वक अवरोध करून त्यांनी 100 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांच्या डोक्यातून प्रखर अग्निज्वाला प्रकट झाली. तिच्या दाहाने सर्व लोक संतप्त झाले. तेव्हा इंद्रादी देव, ऋषीमुनी ब्रह्मांजींकडे गेले. त्यांना नमस्कार करून आपले दुःख निवेदन केले. त्यांना घेऊन विधाता विष्णू लोके गेले. त्यांनी श्रीहरींना व लक्ष्मीला वंदन केले. त्यांना आपल्या आगमनाचा हेतू सांगितला. श्रीहरींनी त्यांना शंकराकडे नेले. त्यांनी शिवजींची स्तुती करून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर ब्रह्माजी, श्रीहरी आणि शिवजी यांनी जगाच्या हितासाठी परस्पर विचारविमर्श केला. मग ते अत्री ऋषींना वर देण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. त्यांना एकत्र आलेले पाहून अत्रींना खूपच आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. त्यांनी पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांचे यथोचित आदर सत्कार केला आणि हात जोडून विनम्र वाणीने म्हणाले, हे ब्रह्मन, हे विष्णू, हे शिव, तुम्ही संपूर्ण विश्वात पूजनीय आहात. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारे आहात. मी आणि माझ्या पत्नीने पुत्रप्राप्तीसाठी केवळ शिवजींचे ध्यान व तपश्चर्या केली होते. असे असताना तुम्ही तिघेही आलात म्हणून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे. तो विकल्प दूर करून मला अपेक्षित वर द्यावा. तेव्हा त्रिदेव म्हणाले, मुनिवर्या, जसे तुमच्या मनात आहे तसेच होईल. आम्ही तिघेही ईश्वर आहोत, समान वर देणारे आहोत. आमच्या वंशापासून तुम्हाला 3 पुत्र होतील. ते विश्वविख्यात होऊन तुम्हा दोघांची कीर्ती वाढवतील. त्यानंतर त्रिदेव आपापल्या स्थानी गेले. अपेक्षित वरदान प्राप्त झाल्याने अत्री आणि अनुसयेला खूपच आनंद झाला. ते प्रसन्न चित्ताने स्वस्थानी गेले. काही दिवसांनी अनुसयेला अत्रींपासून एक पुत्र झाला. तो ब्रह्मांजींचा अंश होता. त्याचे नाव चंद्र. देवाने त्याला समुद्रात टाकले तेव्हा तो समुद्रातून प्रकट झाला. अनुसयेचा दुसरा पुत्र दत्त हा श्रीहरीचा अंश होता. त्याने संन्यास पद्धती प्रचलित केली. तिचा तिसरा पुत्र दुर्वास हा शिवजींचा अंश होता. तो धर्मप्रवर्तक झाला. तो दयाळू होता. त्याने अनेकांची धर्मपरीक्षा घेतली. सूर्यवंशातील अमरीश राजा हा त्यांपैकीच एक होय. त्याच्या परीक्षेची हकीकत सांगतो. अमरीश राजा सप्तद्वीपात्मक पृथ्वीचा अधिपती होता. तो नियमाने एकादशी व्रत करून द्वादशीला पारणे करत असे. एकदा द्वादशी अगदी थोडा वेळच होते म्हणून राजाने भोजनाची लवकरच तयारी केली. त्या अवधीत त्याच्या व्रतनिष्ठेची परीक्षा घ्यावी म्हणून दुर्वास मुनी आपल्या शिष्यांसह त्याच्या प्रसादालयात गेले. राजाने त्यांची पूजा केली. यथोचित आदर सत्कार केला व सन्मान करून भोजनास येण्याचे निमंत्रण दिले. दुर्वास शिष्यांसह स्नानासाठी निघून गेले. तेथे त्यांनी खूपच विलंब केला. राजाने त्यांची खूप वाट पाहिली. आलेच नाहीत. काय करावे? राजाला मोठा प्रश्न पडला. शेवटी त्याने धर्मशास्त्राप्रमाणे पाणी पिऊन पारणे फेडले आणि तो दुर्वासांची वाट पाहत बसला. थोड्या वेळाने त्यांचे आगमन झाले. राजाने पारणे फेडले आहे हे पाहून त्यांना भयंकर संताप आला. अधमा, हे तू काय केलंस? मला निमंत्रण देऊन माझ्या आधीच उपवास सोडून मोकळा झालास. मी दुष्टांना दंड करणार आहेस. तू माझ्याशी कपट केलंस. त्याचे फळ तुला भोगावेच लागेल. प्रसंग फारच गंभीर होता. तेव्हा आपला भक्त संकटात आहे हे पाहून राजाच्या शरीरात असलेल्या भगवंताचे सुदर्शन चक्र दुर्वासांचा वध करण्यासाठी प्रज्वलित होऊन प्रकट झाले. इतक्यात आकाशवाणी झाली. राजा, हे चक्र शिवप्रभूंनी श्रीहरींनी दिले आहे. हे दुर्वासांना मारण्यासाठी प्रज्वलित झाले आहे. हे योग्य नाही. तू याला शांत कर. दुर्वास हे सामान्य मुनी नाहीत, शिवजींचा अवतार आहेत. तुझी परीक्षा घेण्यासाठी आले नाहीत. त्यांना शरण जा, अन्यथा प्रलय होईल. ती नभोवाणी ऐकून अमरीशाने दुर्वासांचे पाय धरले. मधुरवाणीने त्यांची स्तुती केली. त्याने शिवजींचे व श्रीहरींचे स्मरण केले व म्हणाला, जर मी धर्माला अनुसरून वागत असेन, जर माझे कुळ देवाब्राह्मणांची भक्ती करत असेल आणि माझे आराध्य दैवत माझ्यावर प्रसन्न असेल तर भगवान विष्णूंचे हे अस्त्र शांत हो. तर काय आश्चर्य! सुदर्शन चक्र एकदम शांत झाले. राजाने त्यांना विनम्रतेने वारंवार नमस्कार केला. त्यामुळे मुनिवर्य दुर्वास अतिशय प्रसन्न झाले. त्याच्याकडे भोजन करून ते इच्छित स्थानी निघून गेले. हे ब्रह्मपुत्र, याच दुर्वासांनी प्रभू रामचंद्राची ही परीक्षा घेतली होती. ती कथा अशी आहे की एके दिवशी काळ मुनी रूप धारण करून श्रीरामांपाशी आला होता. त्यांच्या चर्चेत कोणाचाही व्यत्यय येऊ नये म्हणून काळाने श्रीरामांना आपले बोलणे चालू असताना
जो कोणी तुमच्यापाशी येईल त्याचा तुम्ही त्याग करावा, अशी स्पष्ट अट घातली होती. ती मान्य करून दोघे एकांतात बोलत बसले. तेव्हा दुर्वास मुद्दाम तिथे गेले. लक्ष्मणाने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते ऐकलेच नाहीत. त्यांनी स्वतःच्या आगमनाची खबर देण्यासाठी लक्ष्मणाला हट्टाने आत पाठवले. तेव्हा काळाच्या अटीला अनुसरून श्रीरामाने लक्ष्मणाचा त्याग केला. त्यांचे धैर्य पाहून दुर्वास प्रसन्न झाले. त्यांनी रामप्रभूंना प्रेमाने वर दिला. ब्रह्माजींच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णूने वासुदेवाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. त्या अवतारात श्रीकृष्णाने महापातकी, उन्मत आणि ब्रह्मद्रोही दुष्टांना मारून सज्जनांचे रक्षण केले. भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणांची भक्ती करत असत. रोज असंख्य ब्राह्मणांना षडसयुक्त पक्वानांचे भोजन खाऊ घालत असत. ही कीर्ती ऐकून दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी भगवानांना रुक्मिणीसह आपल्या रथाला जुंपले. ब्रह्मसेवा म्हणून त्या दोघांनीही आनंदाने ते कार्य केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या दुर्वासांनी श्रीकृष्णांना तुमचे अंग वज्रासारखे होईल असा वर दिला. एके दिवशी मुनिश्रेष्ठ दुर्वास गंगेत स्नान करत असता त्यांचे वस्त्र वाहून गेले. नग्न झाल्यामुळे त्यांना फारच लाज वाटली. त्यांची अवस्था जाणून द्रौपदीने आपले अर्धे वस्त्र फाडून आदराने त्यांना दिले. प्रवाहाबरोबर वाहत आलेले तिचे वस्त्र घेऊन त्यांनी आपले गुह्यस्थान झाकले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या दुर्वासांनी तिला वस्त्र वाढण्याचा वर दिला. त्या वरदानामुळे द्रौपदीने पांडवांना सुखी केले. हंसडिंब नावाचा एक दुष्ट राजा फारच अभिमानी होता. दुर्वासांनी त्यांचा नाश केला असे आहे त्या महामुनींचे चरित्र. त्यांनी भूलोकी ब्रह्मतेजाचा विस्तार केला. लोकांना शास्त्र समजावून सांगितले. आपल्या शुभ उपदेशांना अनेकांचा उद्धार केला. कित्येकांना ज्ञान देऊन मुक्त केले. त्यांनी अनेकानेक अद्भुत लीला केल्या. त्या सर्व सांगणे येथे शक्य नाही. असो, जो मनुष्य दुर्वासांचे हे पावन चरित्र श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. त्याला धन, यश, आयुष्य व आरोग्य प्राप्त होते. तो इहलोकी व परलोकी सुखी होतो. आता भगवान भोलेनाथांनी पुढील अवतारांबद्दल जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा हर हर महादेव जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. भगवान शिवशंकरांचाच महाबली म्हणजेच हनुमान अवतार आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. तर एकदा शिवजींनी श्रीहरींना धारण केलेले मोहिनी रूप पाहिले. तेव्हा कामदेवाच्या बाणांनी पीडित होऊन त्यांचे वीर्य सकलित झाले होते. सप्तर्षींनी ते वीर्य एका पानावर घेतले आणि रामकार्याच्या सिद्धीसाठी गौतम कन्या अंजनीच्या कानातून तिच्या उदरात स्थापन केले. त्यामुळे ती गर्भवती झाली. यथावकाश प्रसूत होऊन तिने एका पुत्राला जन्म दिला. तो वानर शरीरधारी पुत्र महान सामर्थ्यवान व पराक्रमी होता. शिव अवतार होता. त्याचे हनुमान असे नामकरण करण्यात आले. महाबली हनुमान लहान असतानाची गोष्ट आहे. एके दिवशी उगवते सूर्यबिंब हे फळच आहे असे समजून त्याने आकाशात उड्डाण केले आणि त्याला घेऊन टाकले. त्यामुळे सर्वत्र हाहाकार झाला. देवाने त्याची पुष्कळ प्रार्थना केली. तेव्हा कोठे त्याने सूर्याला बाहेर काढले. त्या समयी हनुमान हा शिवप्रभूंचा अवतार आहे हे जाणून देवांना आणि ऋषींना अपार आनंद झाला. त्या सर्वांनी त्याला अनेक वरदाने दिले. त्यानंतर हनुमान घरी आला. त्याने आपल्या मातेला समस्त वृत्तांत कथन केला. तिला त्याचे फारच कौतुक वाटले. पुढे अंजनीच्या आज्ञेने तो सूर्यापाशी गेला. त्याच्यापाशी राहून सर्व विद्या शिकला. सूर्याने त्याला आपल्या पुत्राच्या सुग्रीवाच्या साह्यात जाण्यास सांगितले. तेव्हा हनुमानाने मातेची भेट घेतली आणि तिची आज्ञा घेऊन तो सुग्रीवाकडे गेला. वाली हा सुग्रीवाचा मोठा भाऊ. तो महाबलाढ्य होता. त्याने सुग्रीवाची बायको हरण केली होती. त्यामुळे दोघांमध्ये वैर उत्पन्न होऊन सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर राहू लागला. त्याने हनुमानाला आपला प्रधान केले. कालांतराने सीतेला हरण करून नेल्यामुळे दुःखी झालेले रामप्रभू आपल्या बंधूसह तिचा शोध घेत तेथे आले. त्यांनी सुग्रीवाबरोबर मैत्री केली. त्याचा कैवार घेऊन पापाचरण करणाऱ्या अभिमानी वालीला ठार केले. सुग्रीवाला किष्किंधेच्या राजसिंहासनावर बसवले. काही दिवसांनी श्रीरामांच्या आज्ञेवरून बुद्धिमान हनुमान पुष्कळ वानर घेऊन सीता शोधात निघाला. तो लंकेत आहे असे कळताच त्याने स्वबळावर समुद्र उल्लंघन करून त्या नगरीत प्रवेश केला. तेथे सीतेला शोधून प्रभू रामचंद्र सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे तिचे दुःख कमी झाले. लंकेमध्ये त्याने अद्भुत चरित्र दाखवले. आधी अशोक वाटिका उद्ध्वस्त करून पुष्कळ राक्षसांना मारून टाकले. रावणाच्या पुत्राला व लंकेतील अनेकांना विविध प्रकारे खूपच उपद्रव दिला. पुढे रावणाने त्याच्या शेपटीला तेलात भिजवलेली वस्त्रे गुंडाळून ती पेटवून दिली. तेव्हा त्याने घराघरांवर उड्या मारून
विभीषणाचे घर सोडून बाकी सर्व लंकेला आग लावली. त्या अग्निप्रलयाने लंकेचे सर्व वैभवच बेचिराग करून टाकले. नंतर त्याने आपली शेपटी समुद्रात बुडवून विझवले. पुन्हा उड्डाण करून तो समुद्राच्या दुसऱ्या तीरावर आला. श्रीरामांची भेट घेऊन त्यांना सर्व वर्तमान सांगितले. त्यांना सीतेच्या डोक्यातील मणी दिला. आपल्या प्रिय पत्नीचे कुशल वृत्त ऐकून प्रभूंचा शोक नाहीसा झाला. त्यांनी हनुमानाच्या पराक्रमाची प्रशंसा केली. श्रीरामाने लंकेवर स्वारी करण्याचा निश्चय केला. असंख्य वानर वीरांना घेऊन ते समुद्रतीरी आले. त्यांच्या आज्ञेने हनुमानाने आणि वानराने मोठमोठे शिलाखंड व पर्वतखंड आणून समुद्रात पूल बांधला. रामप्रभूंनी समुद्र तरुण जाता यावा आणि पुढे होणाऱ्या युद्धात जय मिळावा या उद्देशाने तेथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा केली. भगवान शिवजींकडून विजयाचे वरदान मिळवून ते कपिवीरांसह लंकेत गेले. त्यावेळी झालेल्या भीषण युद्धात हनुमानाने पुष्कळ राक्षसांचा वध केला. रामसेनेचे रक्षण केले. शक्तीच्या प्रहाराने घायाळ होऊन मरोन्मुख पडलेल्या लक्ष्मणाला संजीवनी बुटी आणून पुनर्जीवित केले. महिरावण नावाच्या राक्षसाला मारून रामलक्ष्मणांची सुखरूप सुटका केली. लंकेमध्ये झालेल्या त्या महायुद्धात रावणाचा व त्याच्या परिवारातील सर्व बलाढ्य वीरांचा नाश झाला. त्यामुळे देव सुखी झाले. त्रिभुवनात शांतता नांदू लागली. प्राणी मात्र निर्भय झाले. अशा प्रकारे महादेवांच्या वंशापासून उत्पन्न झालेल्या हनुमानाने रामलक्ष्मणांना सर्वतोपरी मदत करून त्यांना सुखी केले. त्याने स्वतः रामभक्ती केली आणि लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वी तलावर रामभक्तीची स्थापना केली. हनुमान हा दैत्यांचा नाश करणारा, देवांचा अभिमान दूर करणारा, भक्तांवर दया करून त्यांचा उद्धार करणारा आणि रामकार्यात तत्पर राहणारा रामदूत आहे. तो दास्यभक्तीची पराकाष्ठा आहे. हनुमंताचे हे चरित्र सर्व संकटाचे निवारण करणारे, दुःख विनाशक, धन, यश, आयुष्यवर्धक आणि सर्व इष्ट कामना पुरवणारे आहे. भगवान शिवशंकरांचा वीरभद्र अवतार. दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात माता सतीने शरीर सोडले तेव्हा भगवान शिवाचा हा अवतार झाला. जेव्हा भगवान शिवाला हे कळले तेव्हा त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या डोक्यावरील केस ओढून पर्वताच्या शिखरावर आपटले. त्या केसांच्या पुढच्या भागातून मोठा भयंकर वीरभद्र प्रकटला. शिवाच्या या अवताराने दक्षाच्या यज्ञाचा नाश केला आणि दक्षाचा शिरच्छेद करून मृत्यूची शिक्षा देखील दिली. त्यानंतरचा आहे तर तो म्हणजे पिंपलाद अवतार. भगवान शिवाच्या पिंपलाद अवताराचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. पिंपलादाच्या कृपेने शनीच्या दुःखाचे निवारण शक्य झाले. अशी आख्यायिका आहे की पिंपलादांनी देवांना विचारले, माझे वडील दधीची मला जन्मापूर्वी सोडून गेल्याचे कारण काय आहे? शनीच्या दर्शनामुळेच असे दुर्दैव निर्माण झाल्याचे देवतांनी सांगितले. हे ऐकून पिंपलादाला खूप राग आला. त्याने शनीला नक्षत्रातून पडण्याचा शाप दिला. शापाच्या प्रभावामुळे त्याच वेळी शनी आकाशातून पडू लागला. देवतांच्या विनंतीवरून पिंपलादाने शनीला माफ केले की जन्मापासून ते 16 वर्षापर्यंत शनी कुणाचेही नुकसान करणार नाही. तेव्हापासून नुसते पिंपलादाचे स्मरण केल्याने शनीची वेदना दूर होते. शिव महापुराणानुसार स्वतः ब्रह्मदेवानेच शिवाच्या या अवताराचे नाव ठेवले होते. त्यानंतर भगवान शिवशंकरांचा नंदी अवतार. भगवान शंकर सर्व सजीवांचे प्रतिनिधित्व करतात. भगवान शंकराचा नंदीश्वर अवतार देखील याच गोष्टीचे अनुसरण करतो आणि सर्व सजीवांना प्रेमाचा संदेश देतो. नंदी म्हणजे बैल. हे कर्माचे प्रतीक आहे. याचा अर्थ कर्म ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. या अवताराची कथा पुढील प्रमाणे. शिलाद मुनी ब्रह्मचारी होते. घराणेशाहीचा अंत पाहून त्यांच्या पूर्वजांनी शिलाद यांना मुले उत्पन्न करण्यास सांगितले. शिलादाने पुत्रहीन आणि मृत्यूहीन संतान प्राप्त करण्याच्या इच्छेने भगवान शिवाची तपश्चर्या केली. तेव्हा स्वतः भगवान शंकराने शिलादांना पुत्ररूपात जन्म घेण्याचे वरदान दिले. काही वेळाने जमीन नांगरताना शिलाद यांना जमिनीतून जन्मलेले मूल दिसले. शिलादने त्याचे नाव नंदी ठेवले. भगवान शंकराने नंदीला आपला गणाध्यक्ष बनवले. अशा प्रकारे नंदी नंदीश्वर झाला. नंदीचा विवाह मारुतींची कन्या सुयशा हिच्याशी झाला होता. नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला, हे ब्रह्मसूत, आता मी तुम्हाला शिवजींच्या ऋषेश अवताराविषयी सांगतो. फार पूर्वी जरा आणि मृत्यू यांच्या भयाने व्याकुळ होऊन देव आणि दैत्याने क्षीरसागराचे मंथन करून अमृत आदी रत्ने बाहेर काढायची व ती परस्परांमध्ये वाटून घ्यायची असे ठरवले. पण एवढा मोठा समुद्र घुसळणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती.
तो कशाने घुसळावा याबद्दल ते सर्वजण विशेष चिंतेत होते. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. देवांनो आणि दैत्यांनो, तुम्ही मंदर पर्वताची रवी करा, वासुकीची दोरी करा आणि परस्पर सहकार्याने क्षीरसागराचे मंथन करा. तुम्हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानेच हे कार्य सिद्धीस जाईल. ती नभोवाणी ऐकून देव आणि दैत्यांच्या अंगात उत्साह संचारला. ते मंदर पर्वत आणण्यासाठी गेले. सुवर्ण समान कांती असलेल्या सरळसोट, उंच आणि शोभायमान अशा त्या पर्वताला पाहून त्यांनी नमस्कार केला, त्याची स्तुती केली, त्याला आपल्या आगमनाचा हेतू सांगितला आणि आरंभलेल्या कार्यात मदत करण्याची विनंती केली. त्याने आज्ञा दिल्यावर त्या सर्वांनी प्रयत्नांची शर्त करून त्याला उखडले. त्याला क्षीरसागरापाशी आणेपर्यंत त्यांची पुरती दमछाक झाली होती. अतिशय थकव्यामुळे त्यांच्या हातून पर्वत निसटला आणि त्यांच्या संघावर पडला. बरेचसे देव आणि दैत्य त्याखाली दडपले गेले. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी जगदीश्वर शिवजींची स्तुती केली. तेव्हा भक्तवत्सल शिवजींच्या कृपाप्रसादाने ते पुन्हा बलसंपन्न झाले. त्यांनी मंदराचल उचलला, त्याला क्षीरसागरामध्ये ठेवून उत्तर तीरावरती नेला. त्याच्या भोवती वासुकीला गुंडाळून ते समुद्र मंथन करू लागले. त्या मंथनाने सर्वप्रथम देवलोकीची महेश्वरी भृगुकन्या लक्ष्मी निघाली. त्यानंतर धन्वंतरी, वैद्य, चंद्र, कल्पवृक्ष, पारिजात, उच्चैश्रवा, अश्व, ऐरावत, हत्ती, मदिरा, धनुष्य, शंख, कामधेनू, कौस्तुभमणी, अमृत आणि प्रलयाग्नी समान प्रज्वलित असे कालकूट विष निघाले. अमृत बाहेर निघत असताना त्याचे जे थेंब बाहेर उडाले त्यांपासून कोट्यावधी लावण्यवती स्त्रिया उत्पन्न झाल्या. त्या शरद ऋतूतील पूर्ण चंद्रासमान तेजस्वी मुख असलेल्या, वीज, सूर्य, अग्नीसारख्या अंगकांती असलेल्या आणि हार, बाजूबंद, कंकणे व सुंदर रत्नांनी विभूषित होत्या. त्या आपल्या भुवयांच्या मादक कटाक्षाने सर्व जगाला उन्मत्त करत होत्या. त्यानंतर जरा मृत्यूचे निवारण करणारे अमृत प्रकट झाले. त्या रत्नांपैकी लक्ष्मी, शंख, कौस्तुभमणी आणि शस्त्र ही रत्ने श्री विष्णूंनी घेतली. सूर्याने उच्चैश्रवा अश्व घेतला. देवराज इंद्राने पारिजात वृक्ष आणि ऐरावत हत्ती घेतला. शिवजींनी कालकूट विष आपल्या कंठात ठेवले आणि देवांच्या रक्षणार्थ चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केले. शिवमायेने मोहित झालेल्या दैत्यांनी मदिरा घेतली. मनुष्याने धन्वंतरी वैद्याला घेतले. मुनीने कामधेनू घेतली. त्या स्त्रिया तेवढ्या तिथे राहिल्या. अमृताच्या वाटणीवरून देव आणि दैत्य यांच्यात मोठे युद्ध झाले. त्या युद्धात बली आदी महातेजस्वी, बलवान आणि पराक्रमी दैत्यांनी देवांचा पराभव करून अमृत हरण केले. तेव्हा इंद्रादी देव निराश झाले. व्यतीत होऊन शिवजींना शरण गेले. त्यांच्या आज्ञेने श्रीहरींनी मोहिनी रूप धारण केले. तिने आपल्या लावण्याने दैत्यांना भुरळ घातली. तिच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला. अमृताचे वाटप करताना तू आम्हालाही अमृत पाज, पंक्तीभेद करू नकोस असे सांगून त्यांनी तो अमृत कलश तिच्याकडे दिला. मुख्य उद्देश सफल झाला होता. मोहिनीने ते अमृत देवांनाच पाजले. इकडे दैत्यांनी अमृताच्या बिंदूपासून उत्पन्न झालेल्या त्या स्त्रियांना पाहिले. त्यांचे नगर स्वर्गाहून चौपट, सुंदर, शोभिवंत आणि अनेक गुप्त यंत्रांनी युक्त होते. त्यात अनेक माया रचलेल्या होत्या. ते पाहून दैत्य मोहित झाले. त्यांनी त्या स्त्रियांच्या संरक्षणाची चोख व्यवस्था ठेवली. त्यानंतर श्रीहरींनी मोहिनी रूपाने आपली फसवणूक करून सर्व अमृत देवांनाच पाजले. म्हणून संतप्त झालेल्या दैत्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यावेळी झालेल्या भीषण युद्धात श्रीहरींच्या संरक्षणाखाली देवांनी दैत्यांचा दारुण पराभव केला. त्यांच्या हातून असंख्य दैत्य मारले गेले. त्यांपैकी जे कोणी वाचले ते पाताळात पळून गेले. श्रीहरी हातात चक्र घेऊन त्यांच्या मागोमाग धावले. त्यावेळेस त्यांनी अमृतापासून उत्पन्न झालेल्या लावण्यवती स्त्रिया पाहिल्या. त्यांच्या सौंदर्याने कामपीडित झालेले श्रीहरी तेथेच राहिले. त्यांनी त्या स्त्रियांशी बराच काळ क्रीडा केली. त्यांच्यापासून त्या स्त्रियांना अनेक पराक्रमी पुत्र झाले. ते स्वर्गात आणि पृथ्वीवर मोठा उपद्रव देऊ लागले. त्यांच्या त्रासाला कंटाळलेले देव आणि मुनी ब्रह्माजींकडे गेले. त्यांना विष्णुपुत्रांची सर्व हकीकत निवेदन केले. ब्रह्माजींनी त्यांना कैलास पर्वतावर शिवजींकडे नेले. त्यांनी शिवप्रभूंना नमस्कार केला. नानाविध स्तोत्राने त्यांची स्तुती केली व म्हणाले, स्वामी श्री विष्णू अमृतपण स्त्रियांवर मोहित होऊन त्यांच्या सहवासात पाताळातच रम्मान झाले आहेत. त्यांच्या विकारी पुत्रांनी सर्व लोकांना पीडा देऊन संतप्त केले आहे. कृपा करून त्यांचा उपद्रव थांबावा आणि श्रीहरींना तेथून घेऊन या. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी देवांचे घराणे ऐकून कृपा सिंधू शिवजींनी त्यांना अभय दिले.
ती मंडळी आपापल्या स्थानी गेल्यावर त्यांनी ऋषभाचे रूप घेतले आणि भयंकर गर्जना करत मोठ्या वेगाने पाताळात प्रवेशले. त्यामुळे तेथे प्रचंड खळबळ माजली. हे वर्तमान समजताच संतप्त झालेले विष्णुपुत्र आयुधे सरसावून त्यांच्या अंगावर धावून गेले. ऋषभरूपी शिवजी तयारीतच होते. त्यांनीही मुसंडी मारली आणि आपल्या शिंगांनी व खुरांनी त्यांच्यावर प्राणघातक प्रहार करू लागले. उभय पक्षी बराच वेळ तुंबळ युद्ध झाले. त्यात विष्णुपुत्रांचा नाश झाला. एक ऋषभ आपल्या पुत्रांना मारून जात आहे हे वृत्त कळता श्रीहरींना भयंकर राग आला. पाताळ विवरातून बाहेर येऊन ते ऋषभा सम्मुख उभे टाकले. त्याच्यावर दिव्य अस्त्राने प्रहार करू लागले. तेव्हा संतापलेल्या शिवजींनी त्रैलोक्याला हादरे बसतील अशा भीषण गर्जना केल्या. श्रीहरीने सोडलेल्या सर्व अस्त्रांचा नाश करून ते त्यांच्यावर धावून गेले. ते श्रीहरी आहेत याचीही त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी आपल्या शरीराच्या धडकांनी, शिंगांनी आणि खुरांनी त्यांना जर्जर करून टाकले. ते घायाळ होऊन मूर्छित पडले. शुद्धीवर आल्यावर ते ऋषभ रूपधारी शंकर आहेत हे श्रीहरींच्या लक्षात आले. त्यांनी हात जोडले आणि विनम्रवाणीने म्हणाले, हे प्रभू, हे देवादिदेव, मी खरोखरच मूढ आहे. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. याबद्दल मला क्षमा करा. मी तुमच्याशी युद्ध केले हा अपराधही पोटात घाला. शिवजी म्हणाले, श्रीहरी, तुम्ही महाबुद्धिमान आणि ज्ञानी आहात. तुम्ही स्त्रियांच्या मायाजाळात कसे अडकलात? त्यांच्यातच आसक्त होऊन राहिल्यामुळे तुमचे ज्ञान, पराक्रम या सर्व गोष्टी क्षीण झाल्या. आपल्या आराध्य देवतेशी युद्ध करण्याइतकी तुमची मजल गेली. हे काही बरोबर नाही. आता सावध व्हा. या अयोग्य कर्मापासून निवृत्त होऊन आपल्या स्थानी जा. मी तुम्हाला नेमून दिलेले कर्तव्य करत राहा. शिवजींचे परखड बोलणे ऐकून श्रीहरी लज्जित झाले. ते म्हणाले, महादेवजी, तुम्ही येथे येऊन मला हितोपदेश केलात. याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. मी पाताळात राहिलेले सुदर्शन चक्र घेऊन येतो आणि तुमच्या आज्ञेनुसार आपल्या लोकी जातो. त्यावर शिवजी म्हणाले, श्रीहरी, माझ्या आज्ञेचे शब्दशः पालन करा. त्यात विलंब झालेला मला अजिबात चालणार नाही. एका सुदर्शन चक्रासाठी तुम्ही पुन्हा त्या स्त्रियांच्या सहवासात जावे असे मला वाटत नाही. ते चक्र तेथेच राहू द्या. मी तुम्हाला दुसरे चक्र देतो. त्यानंतर शिवजींनी सर्व दृष्टांचा नाश करणारे आणि कालाग्नी समान देदीप्यमान असे दुसरे दिव्य चक्र उत्पन्न केले. देवांच्या आणि ऋषीमुनींच्या रक्षणासाठी ते विष्णूंना दिले. ते परम तेजस्वी चक्र धारण करून श्रीहरी देवांना उद्देशून म्हणाले, अमरगणांनो, आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. त्यामुळे तुमचे कल्याण होईल. पाताळ लोकात दिव्य आणि यौवनभरात आलेल्या असंख्य सुंदर स्त्रिया आहेत. ज्यांना त्यांच्याबरोबर राहायचे असेल त्यांनी तेथे अवश्य जावे. ते ऐकून देव पाताळात जाण्यास उत्सुक झाले. ते पाहून शिवजींना फारच राग आला. ते म्हणाले, माझ्या अंशाने उत्पन्न झालेले मुनी आणि दैत्य यांच्याशिवाय जे कोणी पाताळात प्रवेश करतील त्यांना तत्काळ मृत्यू येईल. ती शापवाणी ऐकून देव निराश झाले. शिवजींची आज्ञा घेऊन ते आपापल्या स्थानी गेले. विष्णूही स्वस्थानी परतले. देवांचे कार्य करून भगवान ऋषेश्वरही कैलासावरती गेले. हे ब्रह्मसूत शिवजींचा ऋषेश्वर अवतार विष्णूंचे अज्ञान हरण करणारा, कल्याण स्वरूप आणि त्रैलोक्याला सुख देणारा म्हणून प्रख्यात आहे. ही पवित्र कथा शत्रुपीडाचा नाश करणारी, स्वर्गप्राप्ती करून देणारी आणि सत्पुरुषांना यश, आयुष्य, भोग व मोक्ष देणारी आहे. जो मनुष्य या कथेचे नित्य भक्तिभावाने श्रवण पठण करतो त्याला आधी वर्णिलेली सर्व शुभ फळे मिळतात. त्याच्या इष्ट कामना पूर्ण होऊन तो मोक्षाला जातो. तुम्हाला जर या शिव अवतारांची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.